मित्रांनो नमस्कार. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू विशेष न्यायालयाने काल एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. दिल्ली मद्य विक्री घोटाळा प्रकरणी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि 21 जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. गेल्या 4 वर्षापासून हे प्रकरण गाजत आहे. 2015 मध्ये झालेल्या निवडणुकात आम आदमी पक्षाने अभूतपूर्व असा विजय मिळवत सरकार स्थापन केले आणि पूर्ण बहुमताचे किंबहुना प्रचंड बहुमताचे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी शपथ घेतली. त्यांच्या सरकारमध्ये मनीष सिसोदिया हे उपमुख्यमंत्री होते. लोकशाहीमध्ये लोकाभिमुख कारभार कसा करता येतो याचे मूर्तिमंत उदाहरण या सरकारने घालून दिले. शिक्षण, आरोग्य, पाणी, विद्युत अशा लोकांशी निगडीत क्षेत्रामध्ये या सरकारने अतिशय उत्तम अशी कामगिरी केली. एकीकडे सार्वजनिक शिक्षण व्यवस्था कमकुवत होत असताना सरकारी शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा, खाजगी अनुदानित शाळा शेवटच्या घटका मोजत असताना सार्वजनिक शिक्षण व्यवस्था बळकट करण्याचं काम अरविंद केजरीवाल सरकारने केलं. भौतिक सुविधांची उपलब्धता, आवश्यक त्या सुविधा, पुस्तके, आधुनिक तंत्र, लॅपटॉपसह सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याने अगदी कॉर्पोरेट शाळांच्या तोडीस तोड शाळा म्हणून दिल्ली सरकारच्या शाळा नावारूपाला आल्या. या सरकारने जनतेच्या आरोग्याची देखील तेवढीच काळजी घेतली. सामान्य माणसाला समस्या निर्माण झाल्या असता जाण्याची गरज पडू नये म्हणून मोहल्ला क्लिनिक केजरीवाल सरकारने सुरू केले. 300 युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्यांना वीज बिलामध्ये सवलत, शुद्ध आणि मुबलक पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्याचं काम देखील अरविंद केजरीवाल सरकारने केले. या सरकारने 2021 मध्ये अबकारी धोरण जाहीर केले. जुलै 2022 मध्ये तत्कालीन राज्यपाल पी.के. सक्सेना यांनी या धोरणातील कथित अनियमिततेचा तपास करण्याची शिफारस CBIकडे केली आणि ऑक्टोबर 2023 ते मार्च 2024 पर्यंत या प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल यांना ईडीने अनेक नोटिसा दिल्या आणि अखेर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी या प्रकरणात केजरीवाल यांना अटक झाली. देशाच्या राजकारणात नाही तर जगामध्ये पदावर असताना अटक झालेले अरविंद केजरीवाल हे पहिले मुख्यमंत्री ठरले. मद्यविक्री धोरणामध्ये आपण कसलीही अनियमितता केलेली नाही, कसलाही घोटाळा झालेला नाही याचा आत्मविश्वास अरविंद केजरीवाल यांना असल्याने त्यांनी राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे देशामध्ये एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. एक विद्यमान मुख्यमंत्री जेलमध्ये होते आणि ते राज्याचा कारभार जेलमधून करत होते. या सर्व प्रकरणावर कालच्या निकालाने पडदा पडलेला आहे. परंतु केंद्रीय तपास यंत्रणांचा आपल्या कार्यकर्त्याप्रमाणे वापर करून विरोधकांना जरब बसवणे, विरोधी पक्षाचे नेते फोडणे, विरोधी पक्षाची सरकारे पाडणे यासाठी देशभर या तपास यंत्रणांचा वापर सुरू असल्याचे लोकांच्या निदर्शनास येत आहे. महाराष्ट्रामध्ये देखील याचा अनुभव आपण घेतलेला आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना त्या सरकारमधील नेत्यांवर ईडी, CBI यांच्या धडाधड धाडी पडत होत्या. त्यांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावलेला होता. हे नेते आज जेलमध्ये जातील की उद्या जेलमध्ये जात आहेत अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण झालेलं होतं आणि सर्वात भ्रष्ट नेते महाराष्ट्रात आहेत की काय अशा प्रकारचे चित्र देशामध्ये निर्माण झालं होतं. परंतु या नेत्यांनी सत्तेला जवळ केल्याबरोबर या तपास यंत्रणांचा ससेमिरा थांबला.
हाच अनुभव देशात विद्यमान मुख्यमंत्र्यांना अटक करण्याची आणि त्या मुख्यमंत्र्याने तुरुंगातून कारभार चालवण्याची ही देशातीलच नाही तर जगातील पहिले प्रकरण होते. त्यामुळे एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. अरविंद केजरीवाल आणि मनोज सिसोदिया यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली असताना त्यांच्यावर केलेल्या आरोपाचे काय? राजकीय सूडबुद्धीने विरोधी नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या ससेमिरा लावून आरोप करायचे, त्यांना तुरुंगात घालायचे आणि त्यांच्यानंतर निर्दोष मुक्तता झाल्याच्या नंतर गेल्या 2025च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जो आपचा पराभव झाला त्याचं काय? आम आदमी पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांच्या ससेमिऱ्यामुळे जो बदनाम झाला, त्यांचे मुख्यमंत्री तुरुंगात होते, उपमुख्यमंत्री तुरुंगात होते, त्याच्यामुळे त्यांची जी हानी झाली त्याचे काय? हा लोकशाहीसाठी गंभीर धोका आहे. दिल्ली न्यायालयाने CBIवर कडक ताशेरे ओढलेले आहेत. CBIचा तपास पूर्वग्रह दूषित होत असल्याचा शेरा CBIनं तपास यंत्रणावर मारलेला आहे. किंबहुना तपास अधिकाऱ्याच्या विभागीय चौकशीचे आदेश देखील न्यायालयानं दिले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर करून जर लोकशाही खिळखिळी होत असेल तर त्याचा विचार राज्यकर्त्यांनीही केला पाहिजे, विरोधकांनीही केला पाहिजे आणि त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनतेनं केला पाहिजे. कारण लोकशाहीमध्ये जनताही मालक आहे. केजरीवाल, सिसोदिया हे निर्दोष होते याच्यावर न्यायालयानं शिक्कामोर्तब केला आहे, परंतु त्यांचे जे राजकीय नुकसान झाले आहे त्याची भरपाई कशी करणार याचे हा प्रश्न मात्र अनुत्तरित